तुम्ही मला काय दिला याला महत्व नाही, ते किंमत त्याला देऊ नका, पैशाचं अडक्याचं किंमत देऊ नका. तुम्ही जे माया करता, तुम्ही जे माझ्यावर प्रेम करता, माझ्यावर श्रद्धा आहे की आज भोसले महाराज एक भावसार क्षत्रिय समाजाचे तुमचा माझा संबंध कुलगुरूचा आहे. कुलगुरू आहे. जवळजवळ 300 वर्षापूर्वी 331 वर्ष झालं मानकोजी भोसले महाराज मूळ भावसारचे गुरु. मानकोजी भोसले महाराज बोलतो मी नव्हे, मी त्यांचा वंश, मी त्यांचा वंश गादीवर आलेला माणूस आहे. माझं नाव प्रभाकर आहे, मी भोसले महाराज नाही. भोसले महाराज त्याने होऊन गेले 331 वर्ष झालं. त्याने मूळ भावसारला कुलगुरू, त्यानेच कुलगुरू होते आणि त्यांची परंपरा आज 10वी पिढी आज ते गादीवर परंपरा चालत आलो. भावसार क्षत्रिय समाज आणि भोसले महाराज यांचं ऋणानुबंध शेकडो वर्षाचं ऋणानुबंध आहे. ते आज तुम्ही जोडला नाही, 55 वर्षापूर्वी जोडला नाही. माझे वडील येत होते उतरवणीला, माझे आजोबा येत होते. परंपरेनं सेवा हे चालू आहे आणि परंपरा सेवा असंच पुढे चालत राहो. मी हे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. उद्या शरीराला मला जरी काही त्रास झाला तरी माझी मुलं आहेत, ते येतील, हे परंपरा सेवा करणारच आहे, ते सोडणार नाही. मला सांगितलंय की तुम्ही सगळी हे सेवा करा. दावणगिरी राहो, गंगापूर राहो, कोल्हापूर राहो, हे माझे प्रेमाचे गाव आहे, माझ्यावर जीव असणारे गाव आहे आणि यांच्यासाठी मी बालपणापासून या गावामध्ये वागतो. मी लहानपणी तुम्हाला आणखीन एक ओळख सांगतो. मी पहिलं कीर्तन माझं जीवन मध्ये केलं ते दावणगिरीला केलं. तेव्हा माझं वय 13 वर्ष. मी 13 वर्षाचं पोरग 6वी झालं होतं, 5वी 6वी शाळा सुटलं होतं. शाळा 6वी क्लास शिकून मी इथं आलो. आल्यावर सगळे जुनी मंडळी, त्या काळातली भजनी मंडळी होती, सगळे मुद्दांना होते, कुप्पांना होते, हे सगळे त्यावेळेस बाळांना होते, हे सगळे भजनी मंडळी राहायचे. मी डॉक्टर एक हाफपॅन्ट घालून, एक पट्टापट्टी हाफपॅन्ट घालून मी आलेला आहे जाऊन गेलेला. पण हे सगळे भजनी मंडळ काय बोलले, नाही महाराज, भोसले महाराज तुम्ही कीर्तन करा. आता ते वयामध्ये का कर, तेवढं लहान वय झालं, तुम्ही कीर्तन करा. मी बोललो कीर्तन करा झालं तर देवळात ठेवू नका, लोक आहेत तेव्हा ठेवू नका. मग कसं करायचं, कुणाचं तर घरात काढा. मग मला तिथं नेऊन एकजणांच्या आंबरकरांच्या घरी जाऊन रामलिंग अंबाच्या घरात मला पहिले 13 वर्ष असताना बाळा आंबरकर उभा केले कीर्तनला. मला धोतर त्यानेच नसवले, त्याने शर्ट घातले, त्याने मला येत नव्हतं ते करून त्या दिवशी कीर्तन केलं. ते अजून 55 वर्ष झालं सतत ते कीर्तन करतो. हे माझं प्रेम आहे. हे मी तवाचं सेवा विसरत नाही म्हणून मी येतो. मी नाही म्हणत नाही कधी. मी तुम्ही याच्या पहिले माझा डायरेक्ट उठतो, तुम्ही येता माझ्यावरून बोललो महाराज हे आलंय, मी डायरेक्ट पहिले उठतो. तुम्ही बोलायचंच काम नाही का, हे मी सेवा केलेलं आहे. 13 वर्षापूर्वी होतो पहिले सेवा झालेलं आहे. असंच सातत्यानं सेवा प्रेम करत राहावं. अनेक वर्ष ज्यावेळेस या देवळ मध्ये खापरं होते, खापराचं देवळ होतं, तेव्हा मी कीर्तन इथे केलो. तिकडं बसवणी त्यांच्या देवळात केलो, डोंगरी समाज मंदिरमध्ये केलो. त्यावेळेपासून सतत सेवा चालू आहे. सेवा अशाच प्रकारची घडत राहावी. तुमचं कार्य चांगलं आहे. कारण मी व्हॉट्सअपला सारखं बघतो. मला तुम्हाला मी येते काय, माझं नातू शिकवण आहे मला तसं बघावते रोज. हार महिन्याला तुमचं कार्यक्रम राहते, महिन्याला महाराज देवळ येतेच येते. काय तर असते, पारायण तर असते, भजन तर असते, काय तर असते, रोज मी बघत राहतो. हे त्यामुळं हे जागा आता पवित्र झाली. हे जागा आता जागा नाही राहिलं, हे जागा मंदिर झालेलं आहे. आता हे जागा मंदिर आहे. इथं नाम स्मरण घडून रोज काकडा आरती, रोज काकडा आरती चालू आहे. काकडा आरती सतत चालू आहे. रोज थोडासा शिवाचा हार सारखं गोवर्धन करतोय. त्याच्या वडिलांची परंपरा चालवतोय. हे चांगलं आहे. सगळे आपल्या आई बापाची परंपरा चालवावी, ते सेवा करावी. आपल्या नशिबाला ते तुम्ही करत आहात. रोज काकडा, रोज भजन, पारायण, अखंड सारखं अनेक महिन्याला उत्सव तुमचे चालू आहे. त्या उत्सवाला भगवंतानं कृपा करावं
त्या जागेमध्ये कोण पाय टाकतंय त्यांचं उद्धार व्हावं, त्यांचं कृतार्थ व्हावं असं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि वारंवार सेवा करत राहा. तुमच्या दैव मंडळीला, भजना मंडळी, महिला मंडळ, तरुण मंडळ त्या सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आणखीन एक असं की मागे मध्ये मला कळलं होतं की आता आपण हिंगुणांबिका मंदिर, तुळजाभवानी मंदिर, बर आपण त्याच्याबद्दल चर्चा करू आणि सेवा हे करत राहावी. दुसरी विशेष माझी एक गोष्ट आहे, मी आता कसा झालेला आहे, वानप्रस्थ आहे. वानप्रस्थ म्हणजे कळलं का? वानप्रस्थ याचा अर्थ मी वानप्रस्थ दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे घरी राहून घरचा संबंध ठेवायचा नाही, घरी राहून घरचा संबंध नाही. आता मला काय करायचं उरलं नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तर आता एक मी आळंदीमध्ये मठ बांधायला लागलो. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजचं समाधी आहे, तिथं वद्यवारी भरते. पंढरपूरला शुद्धवारी, आळंदीला वद्यवारी, संताची वद्यवारी, देवाची शुद्धवारी असा नियम आहे. म्हणून